पाहायला मिळते. लालबाग वॉरियर्स आणि के देवांश सलामी जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. पहिला बॉल, चांगला बॉल कट केलाय. बॉल चाललाय थर्ड मॅन बॉडी लाईनच्या रिझन मध्ये आणि पहिल्याच बॉलवर चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज आशिष झा यांचं. डीजे येस, थँक्यू. त्यानंतर शंकर खैरेगे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर झेल पकडला शंकर खैरेगे यांच्या माध्यमातून तर अमरजी लांगे यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज जाहीर झालाय. यावेळचा बॉल काय स्ट्रोक खेळलाय मिस्टर 360 नयन कोळीच्या बॅटमधनं लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. या स्पर्धेतील सर्वात देखणा स्ट्रोक षटकार आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. पुरेपूर क्रीजचा वापर केला, प्रॉपर टायमिंग आणि एक स्वीट साऊंड त्याच्या बॅटमधनं आला आणि नयन कोळीच्या बॅटमधनं एक नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 6 ने वाढली. 10 धावा धावफलकावर लागल्यात. ही सुरुवात थोडीशी महागडी झाली के देवांश या टीमसाठी. P1चं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. अशी ज्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. ही मॅच जर आपण पाहिली तर दोन्ही टीमसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. आणखीन एक चांगला बॉल, हा बॉल देखील कट केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, बॉल पर्यंत पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झाली. सेकंडसाठी कॉल, रनआउटची संधी आहे परंतु 2 धावा या वेगाने कंप्लीट झाल्यात. खूप चांगलं रन इन बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. अशा गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. नयन कोळीला थोडासा बॉल तुम्हाला शरीरापासून दूर टाकावा लागेल. आणखीन एक चांगला बॉल, हा बॉल देखील कट केलाय परंतु यावेळी कोणताच प्रयत्न होणार नाहीये कारण की बॉल चाललाय थर्ड मॅन बॉडी लाईनच्या रिजन मध्ये. हा येतोय चौकार. डीजे थँक्यू. तर एक वेगळ्या गेम प्लॅनने उतरलाय लालबाग वॉरियर्सचा संघ. मैदानाचा पुरेपूर वापर केला जातोय. टेक्निकल क्रिकेट नयन कोळीच्या दरम्यान देखील या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये जशी बॅटिंग करण्याची गरज होती ती सुरुवात झाली. यावेळचा बॉल ऑन साईडला भिरकावलाय. 6 धावांसाठी नयन कोळी नाव ऑन द फायर. षटकार थँक्यू. टीमची धावसंख्या 22 धावा, 22 रन्स. ज्याच्यावर जबाबदारी दिली होती कॅप्टनने तो या ओव्हरमध्ये खूप महागडा ठरलाय. P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये नयन 5 बॉल फेस केले. 22 धावा बॅटमधनं आल्यात. अजून देखील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल ओव्हरमधला. त्यावेळचा बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु हा येतोय डॉट बॉल. शेवटचा बॉल आलाय निर्धाव आणि 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र बिनगडीबाद 22 धावा धावफलकावर.
थँक्यू. तर पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्यात. हे मॅच खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी आणि कुठेतरी खूप चांगली सुरुवात लालबाग वॉरियर्स या टीमने केले. या इनिंगमध्ये टॉस जरूर जिंकला टीम के के देवांश या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय त्याने घेतला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं लालबाग वॉरियर्स या टीमला आणि बॅटिंग करत असताना 22 धावा आतापर्यंत अवफलकावर लागल्यात आणि षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर आलाय प्रतीक. प्रतीकचा पहिला बॉल खूप चांगला स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटला बॉलला स्टेअर केलाय. विजेंद्र कोहलीच्या बॅटमधनं हा येतोय क्रॅकिंग चौकार. खूप चांगला फटका विजेंद्र कोहलीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल होता. फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट केलंय, फक्त दिशा दिली आणि प्रॉपर टायमिंग त्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं. हे दोन्ही बॅटर्स खेळपट्टीवर असणं खूप इम्पॉर्टंट आहे या टीमसाठी. कालच्या दिवसामध्ये देखील 90 धाब्यांचा पाठलाग करत असताना खूप चांगली बॅटिंग केली नयन कोहली आणि विजेंद्र कोहलीने. या ओव्हरची सुरुवात देखील चौकाराने आपल्याला होताना पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरची सुरुवात देखील चौकाराने झाली आणि ते षटक देखील खूप महागडं राहिलं. पिटूचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेचा बॉल ऑन साईडला मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या बॉटमला लागल्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली आणि धावा आतापर्यंत धावफलकावर 27 धावा 27 रन्स धावफलकावर लागल्यात. यावेळचा बॉल विजेंद्र उडवलाय ऑन साइडला लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. विजेंद्रच्या बॅटमधनं एक लाजवाब षटकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि विजेंद्रसाठी कॅश प्राइज आहे. तर या मॅचमध्ये खूप कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतील जर प्रत्येक षटकार लगावला या लालबाग वॉरियर्स या टीमने. तर अजयजी कुंभार यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल आणि विजेंद्रसाठी आणखीन एक सुवर्ण संधी आहे. जर अर्धशतक लगावलं तर टेरेस कट्टा बॉईजकडनं देखील त्यांना कॅश प्राइज दिलं जाईल. सागर कोळी यांच्या माध्यमातून देखील 3 षटकारांसाठी विजेंद्र कोळी यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि स्वप्नील मोरावकर याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय. अमर लांगी यांच्याकडनं यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर खूप चांगला स्ट्रोक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. ते क्षेत्र निवडलं आणि एक खूप चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन
नयन कोहलीच्या दरम्यान आणि टीमची धावसंख्या इथून मात्र 4 ने वाढते. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 39 धावा. तर विजेंद्रसाठी अर्धशतक जर त्याने लगावलं तर टेरेस कट्टा ग्रुप यांच्याकडनं 25,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. हे प्रेम आहे विजेंद्रवरचं टेरेस कट्टाच्या संपूर्ण मित्र परिवारांचं. जर त्याने अर्धशतक लगावलं तर 25,000 रुपयाचं कॅश प्राईज. प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज अजयजी कुंभार यांच्याकडनं दिलं जाईल. 3 षटकार जर लगावले तर सागर कोळी यांच्याकडनं देखील विजेंद्रसाठी कॅश प्राईज आहे 1,000 रुपयाचं. जर झेल पकडला स्वप्नील मोरावकर याने तर 1,000 रुपयाचं कॅश प्राईज अमर लांगे यांच्याकडनं देखील दिलं जाईल. आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 39 धावा या धावफलकावर लागल्यात. म्हणजे पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये धुवाधार बॅटिंगची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली. टीम लालबाग वॉरियर्स या टीमच्या दरम्यान अजून देखील 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अक्षय कोळी आलाय, स्वतः टीमचा कॅप्टन महानायक गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पहिलाच बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटच्या बॉटमला बॉल लागल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अक्षय कोळीने या बॉलला फील्ड केलंय. अशी गोलंदाजी करावी लागेल के देवांशा या टीमला. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत, कॅच ड्रॉप. जशी जशी या मॅचमध्ये रंगत निर्माण केली जाते कॅश प्राईज वाढलं जातंय. प्रति षटकारासाठी आता अजय कुंभार यांच्याकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. म्हणजे एका षटकाराची किंमत 1,000 रुपये मोजणार आहे. अर्धशतकाची किंमत विजेंद्र कोळी 25,000 मोजेल. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. स्वतः टीमचा कॅप्टन आल्यानंतर कुठेतरी कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळालंय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉल रिलीज झालेत आणि संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला बॅटर विजेंद्र कोहली. स्ट्राईक रोटेट झाली. नयन कोहली स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी आलाय. ज्याच्या बॅटमधनं जर आपण पाहिलं तर धुवाधार बॅटिंगची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली. यावेळचा बॉल फटका चांगला आहे. टायमिंग पाहावं लागेल. कॅच इथून मात्र सेकंड अटेम्प्टला पकडली. नयन कोहलीला इथून मात्र परतावं लागेल. विकेट क्रमांक पडली जाते पहिली आणि पहिला हादरा टीम लालबाग वॉरियर्स या टीमला. थँक्यू. तर न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. मिलन कोहली मैदानावर दाखल होतोय. प्रति षटकारासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे अजय कुंभार यांच्याकडनं. के देवांश हा संघ देखील आपण पाहतोय. सध्याच्या घडीला चांगलं कमबॅक करतोय. कल्पेशजी कुंभारचा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि बऱ्याचशाच मोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ सातत्यानं प्रस्थापित करताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. सीबीडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील हा संघ होता. एकदा प्रीमियर लीगमध्ये देखील आपल्याला संघ पाहायला मिळाला आणि 27 विभाग प्रीमियर लीगमध्ये देखील के देवांश हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेशजी कुंभार यांचा हा संघ आहे.
आणि या संघाचे मेंटॉर जर आपण पाहिलं तर शशी देखील आपल्याला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर लागली 41 धावा, 41 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. अक्षय कोहलीने या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक केलंय. यावेळेचा बॉल सोडून दिलाय, कोणतंच प्रत्युत्तर नाहीये बॅट्समन कडे आणि येतोय डॉट बॉल. डुआडाई मॅच आहे. या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा करणं इम्पॉर्टंट असणार आहे. विजेंद्र कोहली ज्यांच्यावर अर्धशतकासाठी 25,000चं कॅश प्राइज. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. थँक्यू. तर बॅट्समन इथून मात्र बाद झाला विजेंद्र कोहली आणि न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय रोहित. रोहित कोहली मैदानावर दाखल होतोय. या ओव्हरमध्ये खूप चांगलं कमबॅक केलंय के देवांची या टीमने. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात. 5 बॉल रिलीज झाले, ओव्हर झालेले आहे, म्हणजे 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त होतोय. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर 2 गडी या ओव्हरमध्ये बाद झालेत. जे महत्त्वपूर्ण 2 विकेट होते विजेंद्र कोहली आणि नयन कोहली या दोन्ही बॅटर्सच्या विकेट्स त्या आल्यात के देवांच्या टीमसाठी. उर्वरित 12 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. तर 3 षटकारांसाठी 5,000चं कॅश प्राइज आहे अजय कुंभार यांच्याकडनं. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, हा बॉल देखील हवेत चाललाय आणि प्रत्येक बाउंड्रीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे दोन्ही बॅटरसाठी. टीमची धावसंख्या 1 ने वाढली, धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 2 ने वाढते. 42 धावा, 42 रन्स. यावेळचा बॉल फटका चांगला ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. आणखीन एक सिंगल आले. निखिल इंगळे आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 4 हाताळतोय. या मॅच मध्ये आतापर्यंत 43 धावा झाल्यात, 44 धावा झाल्यात. तर नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण यायचं आहे. पाटील चॅलेंजर्स टीमचा कॅप्टन आणि मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पाटील चॅलेंजर्स आणि मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमची धावसंख्या 44, 44 धावा. फुल टॉस बॉल, हा देखील मिस टाइम होतोय. आणखीन एक सिंगल. संधी होती रोहितसाठी देखील मोठा हिट खेळण्याची, पण जर आपण पाहिलं ना तर नयन कोहली आणि विजेंद्र कोहली जसा बाद झाला तसा लालबाग वॉरियर संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. कारण की आत्तापर्यंत 9 बॉलमध्ये एकही चौकार आणि षटकार आला नाहीये. या ओव्हरमध्ये अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 आपल्यासमोर चालू असताना
यावेळेचा बॉल बॅकवर्ड पॉइंटला स्टेअर केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल ट्रॅव्हल झालाय. 3 खेळाडू बॉल मागे धावतील परंतु ही रेस जिंकेल. तो मात्र चेंडू आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार येतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. या बॉलवर देखील संधी होती मिलनसाठी. टीमची धावसंख्या 50 धावा. अर्धशतक धावफलकावर लागलाय. 50 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटचा एक बॉल या ओव्हरमधला शिल्लक आहे. 7 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे या इनिंग मधला. 50 धावा धावफलकावर लागल्यात. किती धावा जमवल्या जातील या इनिंग मध्ये लालबाग वॉरियर्स या टीमच्या दरम्यान हे देखील पाहणं इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. आणखीन एक फुल टॉस बॉल दिशा दिली या बॉलला. हा बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग केली तिथे फिल्डरच्या दरम्यान. एकच धाव. तर सन्माननीय निलकंठजी भंडारी आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय आणि सन्माननीय ऋषी घरत आपण देखील या. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. सन्माननीय निलकंठजी भंडारी आणि सन्माननीय ऋषी घरत साहेबांना विनंती आहे की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा या धावफलकावर लागल्यात. 51 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. उर्वरित 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. पाटील चॅलेंजर्स आणि मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी या. तर दोन्ही टीम कॅप्टन आणि दोन्ही टीमचे ओनर पाटील चॅलेंजर टीमचे संघमालक प्रशांतजी पाटील आणि शशी दादा आपण देखील यायचं आहे आणि मच्छिंद्रांना प्रतिष्ठान टीमचे संघमालक विराजदादा पाटील आपण देखील या. शेवटचं षटक. ओमजी आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 51 धाबा धावफलकावर लागल्यात. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल झालाय. स्वप्नील मुलावकर बॉल पर्यंत येतोय. एकच धाव. एकेरी दुहेरी धाव्यांचं समीकरण मागील 2 ओव्हरमध्ये खूप आपल्याला पाहायला मिळालंय. टीमची धावसंख्या 52 धावा. 52 रन्स. स्लॉगिंग ओव्हरमध्ये ओमजीला इथून मात्र आमंत्रण दिलंय. सुरुवात खूप चांगली केली होती. नयन कोहलीने पहिल्या ओव्हरमध्ये धुवाधार बॅटिंग केली परंतु जसं त्या दोन्ही बॅट्समन बाद झाले तदनंतर धावफलकाला कुठेतरी पूर्णपणे जकडून ठेवलं या के देवांच्या टीमने. फुल टॉस बॉल. बॅटची लिडिंग एज आणि फिल्डर तिथे येते फाईन लेग रीजनमध्ये. एकच धाव मिळते. 2 तरी मोठे हिट खेसावे लागतील जर या मॅचमध्ये चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करायचं असेल तर. हॅलो हॅलो. तर यावेळी देखील जर आपण पाहिलं तर अंपायर्स आमच्यापर्यंत वळतील. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय आणि या इनिंग मधली ही पहिली एक्स्ट्रा धाव आहे.
लाजवाब स्ट्रोक आणि हा येतोय षटकार रोहितच्या बॅटमधनं. हा क्रॅकिंग षटकार आलाय. 60 धावा धावफलकावर लागल्यात. अजून देखील या ओव्हर मधले 3 बॉल शिल्लक आहेत. यावेळचा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, हा बॉल पिच झाला. डॉट बॉल येतोय आणि 2 बॉलचा खेळीतून शिल्लक आहे. व्हाईट बॉल 61 धावा 61 धावा धावफलकावर लागल्यात. तर शेवटचा बॉल आहे. 61 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल फटका चांगला आहे. 62 धावा धावफलकावर लागल्यात आणि 63 धाब्यांचं लक्ष्य आहे. हॅलो. तर चला पाटील चॅलेंजर्स, आपलं संघनायक आणि संघमालक दोघांनी यायचं आहे. लवकरात लवकर या. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत, याची आपण नोंद घ्या. तर चला टॉस साठी या. पाटील चॅलेंजर्स आणि टीम आहे मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान. दोन्ही टीमचे कॅप्टन पण लगेच टॉस साठी या. हॅलो. चला नीलकंठदादा भंडारी, आपण व्यासपीठावर या. चला आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. एका बाजूला आपण पाहणार आहोत कैलासवासी मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला पाटील चॅलेंजर्स. या दोन संघादरम्यान जरूर आपण मॅच पाहणार आहोत. चला लवकरात लवकर या. हॅलो.
तर चला टीम मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमचे संघ मालक विराजदा पाटील आपण देखील यायचंय. चला आणि- दोन्ही संघमालक आमच्या सोबत जॉईंट व्हा. संघमालक आणि आयकॉन प्लेअर आपण जरूर टॉस करणार आहोत. महत्त्वपूर्ण मॅच असेल. आमचे सर्वांचे लाडके निलकंठदादा भंडारी यांच्या शुभ हस्ते हा टॉस उडवतोय. एका बाजूला मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला पाटील चॅलेंजर्स. कॉल मच्छिंद्र नानाचा असेल तर टॉस आपण करायचा आहे. तर टॉस मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान अतिश करतोय. हेड इज कॉल. टेल आलाय तर डिसिजन काय असेल. बॉलिंग क्षेत्ररक्षण करू आम्ही फर्स्ट. तर गोलंदाजी असेल. महत्त्वपूर्ण मॅच आहे. कालच्या दिवसामध्ये आपण एक मॅच जिंकलात. आज थोडासा दबाव असेल परंतु ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. जर इथे हरलात तर या स्पर्धेतून बाहेर आणि आपल्या ज्या संघमालकांनी आपल्यावर जो विश्वास दाखवलाय त्यासाठी आपण ही मॅच किती महत्त्वपूर्ण असेल आपल्यासाठी. खूपच महत्त्वाचे असेल. समोर देखील स्ट्रॉंग खेळाडू आहे तर आम्ही ट्राय करू जिंकण्याचा. दोन्ही टीमला जरूर शुभेच्छा असतील. तर पाटील चॅलेंजर्सचे संघमालक आपण देखील या. तर मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान या संघाचे संघमालक तर आपण जरूर रोनक पाटील यांना सन्मानित करणार आहोत. विष्णुदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेची सन्मान चिन्ह म्हणून ही ट्रॉफी देतो. एकदा जोरदार टाळ्या. अतिशय सुरेख अशा क्रिस्टल ट्रॉफ्या. त्यानंतर पाटील चॅलेंजर्स या स्पर्धेमध्ये 12 संघांचा समावेश आणि 12 संघांसाठी या आकर्षक अशा ट्रॉफ्या जरूर पाहायला मिळतात. तर दादा थोडा थांबा. काल आपण जरूर भरपूर आनंदात होतात एक मॅच जिंकल्यानंतर. आज आपण पहिली मॅच हारलात परंतु आपल्याकडे अजून एक संधी आहे. एकत्रितरित्या या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्या सर्व खेळाडूंसाठी किती महत्त्वपूर्ण आपण पाठराखण करणार आहात. नक्की जरूर. आता पाटील चॅलेंजर आपण सर्व आपले जे खेळाडू आहेत ना त्यांच्या सर्वांच्या आपल्या आकांक्षा उंच असू द्या आणि त्यांच्या आपण सर्व नक्कीच शुभेच्छा आहेत आणि इथे सन्मान जरूर केला जाईल. विष्णुदादा म्हात्रे यांना विनंती असेल आपले सन्माननीय निलकंठदादा भंडारी यांचा सन्मान जरूर आपण या आपल्या प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीगच्या माध्यमातून करायचा आहे. अगदी नेहमीच त्यांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद या स्पर्धेला असतो. निलकंठदादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. जाऊया मॅचकडे. आपल्या समेत पुन्हा एकदा आवाज असेल निलेश कोहली सरांचा. O2 कॉम्बॉक्स. तर सलामीची जोडी तसेच खेळपट्टीवर दाखल झाली. पाटील चॅलेंज यांनी फॉर्म फी भरून लय आनंदाची केलेले आहे. पचू असेल किंवा सस्य असेल लयच तुम्ही गावाची शान ठेवली. लय भारी लय आनंद. तुमचे लय आभार. साबाद फणसपाडा प्रीमियर लीग मॅच कुंदनदादा कोळी कुंदनदादा म्हात्रे बेलापूर याचे खूप खूप आभार. धन्यवाद. न जत्रेच्या हार्दिक शुभेच्छा. कुंदनदादा तुम्ही जत्रेला मंगळवारी या. आमची मटणाची आहे तिथं 2-2 पॅक मारू. थँक्यू. O2 कॉम्बॉक्स. तर दोन्ही बॅटरसाठी सुवर्ण संधी आहे. जर षटकार लगावला तर कल्पेश कुमार यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि स्वप्नील मोरावकरसाठी अमर लांगे यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. तर राहुल पवार यांच्याकडनं अक्षयसाठी सुवर्ण संधी आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राईज 3 षटकारांसाठी आणि चा बॉल उडवलाय ऑन साइडला. अक्षय कोहली नाव ऑन द फायर. टॉप गिअर टाकून आला अक्षय कोहली या मॅच मध्ये आणि पहिलाच बॉल फेस करत असताना या बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो हा षटकार. तर अमरजी लांगे यांच्याकडनं 3 षटकारांसाठी
25,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. स्वप्नील मोरावकरसाठी ते कॅश प्राईज लावलंय. राहुल पवार यांच्याकडनं जर 3 षटकार लगावले तर अक्षयसाठी ते कॅश प्राईज आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. चांगला बॉल. तर 5 बॉल रिलीज झालेत, फक्त 8 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली एक्सपिरियन्स मॅन मोहनने. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या ही धावफलकावर लागली ती मात्र बिनगडी बाद 12 धावा. 12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 63 धावेंचं लक्ष्य आहे. 63 रन्सचा पाठला करायचा आहे या मॅचमध्ये. आत्तापर्यंत 1 ओव्हरमध्ये 12 धावा आल्यात. ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे के देवांश या टीमसाठी. कल्पेशजी कुंभार यांनी या संघाला प्रस्थापित केलं आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर संघ आहे लालबाग वॉरियर्स. मंगेशजी कोळी यांचा तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बलाढ्य संघ आज एक दुसऱ्यासमोर आपला चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. चांगला बॉल कट केलाय. तर सर्वांसाठी एक विनंती आहे, जे कॅश प्राईज तुम्ही लावताय ते कॅश प्राईज सर्वप्रथम इथे जमा केलं जाईल आणि नंतर त्याची अनाऊन्समेंट होईल, याची तुम्ही नोंद घ्या. ही आयोजकाकडनं आम्हाला सूचना आलेली आहे. ज्यांना कोणाला कॅश प्राईज लावायचं आहे ते पहिला कॅश प्राईज इथे जमा होईल आणि तदनंतर ते कॅश प्राईज अनाऊन्स केलं जाईल. ही आमच्या मुख्य आयोजकांनी सूचना केलेली आहे, याची तुम्ही नोंद घ्या. आणि यावेळच्या बॉलवर चौकार येतोय. टीमची धावसंख्या इथून मात्र 4ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 17 धावा, 17 रन्स. तर राहुल यांच्याकडनं 1000 रुपये ते जमा झालेले आहेत. अक्षयसाठी ती सुवर्ण संधी होती. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राईज आणि ते कॅश प्राईज इथे 1000 रुपये जमा आहे, याची तुम्ही नोंद घ्या. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. P2चं दुसरं षटक आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या 17. 17 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड धावफलकावर लागले आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे स्वप्नील मोरावकर. संघर्ष करतो या मॅच मध्ये. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल स्वप्नील मोरावकरला. आतापर्यंत 3 बॉल मध्ये फक्त 5 धावा खर्च झाल्यात. यावेळचा बॉल लाऊड अपील होते. डायरेक्ट हिटची संधी होती. लेग बाय स्वरूपात आणखीन एक सिंगल. खूप चांगलं षटक हाताळलंय निखिलने. अक्षय कोळीला या मॅच मध्ये काहीतरी कमाल करावी लागेल. स्वतः टीमचा कॅप्टन आणि आयकॉन खेळाडू आहे. 63 धावेंचा पाठला करायचा आहे.
या 63 धाव्यांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 18 धावा या धावफलकावर लागल्यात. 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे या ओव्हरमधला. P2चं दुसरं षटक. यावेळचा बॉल आणखीन एक आडव्या बॅटने. या स्ट्रोकची खऱ्या अर्थाने गरज आहे का, हा प्रश्न खऱ्या अर्थाने अक्षयला विचारावा लागेल. कारण की एक स्ट्रोक जर आपण पाहिले तर कालच्या दिवसामध्ये खूप इम्प्रेसिव्ह राहिले अक्षयसाठी, परंतु आजच्या दिवसामध्ये कुठेतरी हे स्ट्रोक खेळत असताना सातत्याने संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल स्विच इट. अक्षय कोळी या स्ट्रोकसाठी ओळखला जातो आणि तो फटका आलाय स्विच इटचा आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर. डीजे. अठरा बॉल आणि 39 धावा. 18 बॉल मध्ये 39 करायच्या आहेत. तर प्रति ओव्हरमध्ये 13 धावा इथून कराव्या लागतील. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे हिट तुम्हाला खेचायचे आहेत आणि ती क्षमता आहे स्वप्नील मोरावकर आणि अक्षय कोळी याच्यामध्ये. 18 बॉल आणि 39 धावसंख्येची गरज. काय होईल या मॅचमध्ये हे पाहणं इम्पॉर्टंट आहे. यावेळी जर आपण पाहिलं तर नयन कोळी आलाय गोलंदाजी ट्रॅकवर, स्वतः टीमचा कॅप्टन. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे टीम लालबाग वॉरियर्स या टीमसाठी. तिसरं षटक आपण पाहतोय आणि 18 बॉल 39 हे समीकरण मैदानावर सध्याच्या घडीला. यावेळचा बॉल फटका तर चांगला आहे डीपमध्ये. फिल्डर इथून मात्र स्वप्नील मोरावकरला परतावं लागेल. पहिलं सफलता मिळते टीम लालबाग वॉरियर्स या टीमला. न्यू बॅट्समन ऋतिक पाटील मैदानावर दाखल झालाय. पहिल्या बॉलवर यश मिळालं नयन कोळीला, स्वतः टीमचा कॅप्टन, आणि पहिल्या बॉलवर पहिला ब्रेक थ्रू त्याने मिळवलाय. टीमची धावसंख्या 24. 24 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. मोहन, हे काय घडलंय? कॅच ड्रॉप झाली. पूर्णपणे बॉल पर्यंत पोहोचला होता मोहन आणि तदनंतर जर आपण पाहिलं जजमेंट थोडंसं चुकलं. कॅच हातामध्ये गॅदर होत असताना फिंगरला लागल्यानंतर कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल वेगाने कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या 25 रन्स. 25 धावा धावफलकावर लागल्यात. प्रत्येक रन आणि प्रत्येक डॉट बॉल दोन्ही टीमसाठी एक वेगळं चित्र निर्माण करणार आहे या मॅचमध्ये. ती कॅच जर पकडली असती तर कुठेतरी या मॅचमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. अक्षय कोळी आलाय स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 14 धावा आल्यात 5 बॉल फेस करत असताना. आणि मागच्या ओव्हरमध्ये स्विच हिटचा षटकार आपल्याला शेवटच्या बॉलवर पाहायला मिळाला. यावेळचा बॉल थोडासा टर्न झालाय. ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिच झाला आणि व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. बॉल पडल्यानंतर थोडासा फिरवला गेला नयन कोळीच्या दरम्यान
आणि व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. यावेळचा बॉल, काय घडलंय या बॉलवर? अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. मोठा हिट खेळायचा होता अक्षय कोहलीला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू रिलीज झालाय. प्रेशर रिलीज केलं जातंय. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये एक चांगलं कमबॅक करून जाईल लालबाग वॉरियर्ससाठी आणि प्रत्येक बॉलवर एक मोठा हिट जर आला तर या मॅच मध्ये पकड निर्माण करेल टीम के देवांश. 15 बॉलमध्ये 37 सरती जाबा करायच्या आहेत. यावेळचा बॉल ऑन साइडला. हा बॉल चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू. 14 बॉल आणि 33 धावा. हे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत नयन कोहलीसाठी. हा बॉल डॉट येतोय. 13 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज. काय होईल या मॅच मध्ये? एक हाय व्होल्टेज सामना. प्रभाग क्रमांक 27. प्रीमियर लीग आज आपल्याला पाहायला मिळते आणि आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये एक लाजवाब मॅच. लालबाग वॉरियर्स त्यांच्या विरोधात के देवांश. यावेळचा बॉल ऑन साइडला. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल. सेकंड रनसाठी कॉल आलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिथून तिसऱ्या डावेचा प्रयत्न होतोय का? 2च धावा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत तुम्हाला 31. प्रति ओव्हर मध्ये 15.50च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. थँक्यू. बारा बॉल आणि 31 धावा. तर चला मॅचला थोडीशी तुम्ही गती द्या. दोन्ही टीम्स लगेच आपण मॅच सुरुवात करा. 12 बॉलमध्ये करायचे आहेत 31. टीमची धावसंख्या लागली 32 धावा. हे षटक जर आपण पाहिलं तर 4थं षटक आहे आणि या ओव्हरमध्ये किती धावा येतील हे पाहणं इम्पॉर्टंट आहे. कारण की या ओव्हरमध्ये भवितव्य ठरणार आहे या दोन्ही टीम्स. तर गोलंदाज केतन आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय केतन.
12 बॉलमध्ये करायचे आहेत 31 धावा. परफेक्ट यॉर्कर, हा बॉल रिलीज झालाय. खूप अप्रतिम चेंडू हाताळलाय केतनने. यंगस्टर हा गोलंदाज आहे. जबाबदारी दिले लालबाग वॉरियर्सने या गोलंदाजावर. अकोड पद्धतीचा बॉल, शॉर्ट बॉल, डीप मध्ये फिल्डर आहे, वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. एकच धाव येते. 10 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 30. 10 चेंडू आणि 30 धावा. अक्षय कोळीवर संपूर्ण डगआउटचं लक्ष असणार आहे. अक्षय कोळी काय करेल या मॅच मध्ये. क्षमता आहे अक्षय कोळीकडे मोठे हिट खेळण्याची, या मॅचला आपल्याकडे झुकून देण्याची. परंतु कशा रीतीने बॅटिंग होईल अक्षय कोळीची हे पाहणं इम्पॉर्टंट आहे. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली. या मॅच मध्ये संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळचा बॉल, आणखीन एक चांगला चेंडू हाताळलाय केतन कोळी. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. तर व्हाईट साठी रेफर केलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे व्हाईट बॉल साठी. जसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं या बॉल वरती, आणि प्रेशर आल्यानंतर कुठेतरी अक्षयला वाटलं व्हाईट बॉल असावा आणि त्याने त्याच्यासाठी रेफर केलाय. तर बॉल आहे. नऊ बॉल आणि 30 धावा. 9 चेंडू आणि 30 धावा. तर चला, वेळ तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ नका. टायमर इथे ऑन आहे, याची तुम्ही नोंद घ्या. आणि रिव्ह्यू देखील लॉस आहे. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक होईल का, परंतु हा बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि संदीप मधुकर पाटील यांच्याकडनं 3 षटकार लगावणाऱ्या खेळाडूसाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. म्हणजे ही स्पर्धा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत कोणत्याही बॅटरने जर 3 षटकार लगावले तर त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. चेतनच्या गोलंदाजीवर थँक्यू. चेतनच्या गोलंदाजीवर प्रहार केलाय. शेवटचे 2 बॉल या ओव्हर मधले. धावा करायचे 8 बॉल मध्ये 24. फुल टॉस बॉल ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल. हा येतोय चौकार. 7 बॉल आणि 20 धावा. 7 चेंडू आणि 20 धावेंची गरज. थँक्यू. तर अजयजी कुंभार यांच्याकडनं देखील कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा झाले. प्रति विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 7 बॉलमध्ये धावा करायचे 20. प्रत्येक विकेटसाठी 500चं कॅश प्राईज. 3 षटकारांसाठी राहुल पवार यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. कोणता संघ ही मॅच जिंकेल हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे लालबाग वॉरियर्स या टीमसाठी. 7 बॉलमध्ये करायच्या 20. अक्षय कोळी अजून देखील मैदानावर तख्त धरून उभा आहे. ही मॅच अजून ऑन आहे दोन्ही टीमसाठी. यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला, भिरकावलाय. 6 धावांसाठी षटकार.
हॅलो, थँक्यू. चला निलकंठ दादा, थोडंसं बाहेर जा, आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत, वेळ कमी आहे, त्यामुळे आपण थोडंसं बाहेर जा. सामना संपल्यानंतर एन्जॉय करा प्लीज. तर प्लीज एक विनंती आहे की प्रेक्षकांना देखील आपण आतमध्ये येऊ नका. आपण मॅचचा आनंद तिथे बसून घ्या. 6 बॉल आणि 14 धावा. मिलन कोळी आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. कोण बनेल या मॅचचा हिरो? मिलन कोळी की ऋतिक पाटील की अक्षय कोळी? अक्षयच्या बॅटमधनं 13 बॉलमध्ये 36 धावा आल्यात. एक लाजवाब खेळी त्याने साकारली आपल्या टीमसाठी. 6 बॉलमध्ये धावा करायचे 14. 13 धावा जर झाल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. यावेळीचा बॉल डॉट बॉल आलाय. प्रत्येक बॉलवर वेगळं समीकरण पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये धावा करायचे 14. मिलन कोळीवर जबाबदारी दिले नयन कोळीने. ऋतिक पाटील स्ट्रायकिंग यांना बॅटिंग करतोय. 5 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. अक्षय कोळीला स्ट्राईक देण्याचं काम त्याला करावं लागेल, कारण की अक्षय कोळीच्या बॅटमधनं 36 धावा आल्यात. यावेळीचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत. फिल्डर नयन कोळी बॉल खाली येईल. कोणती चुकी होणार नाहीये. लगातारचा दुसरा बॉलवर इथे मात्र एक चांगली वापसी झाली लालबाग वॉरियर्स या टीमच्या दरम्यान. ही विकेटची गरज होती. ऋतिक पाटील स्वस्तात पास झालाय, परततोय आपल्या डगआउटमध्ये आणि 500 रुपयाचा तो मानकरी ठरलाय. तर 27 विभाग प्रीमियर लीग मध्ये जर 3 चौकार कोणता खेळाडू लगावतोय, 3 षटकार जर कोणता खेळाडू लगावतोय, 3 विकेट जर कोणता खेळाडू घेतोय, तर सन्माननीय संदीपजी मधुकर पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज याला दिलं जाईल. आणि स्ट्राईक तेव्हाच रोटेट होईल जेव्हा दोन्ही खेळाडू क्रीज सोडतील. याची देखील तुम्ही नोंद घ्या. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी. निलेश देवकर मैदानावर दाखल होतोय. तर डॉट बॉल आहे. 3 बॉल मध्ये इथून मात्र दावा करायचे तुम्हाला 14. अजयजी कुंभार यांच्याकडनं 500 रुपयाचं ते कॅश प्राइज होतं. त्या कॅश प्राइजचा मानकरी ठरलाय हा गोलंदाज ज्याने विकेट संपादित केली आपल्या टीमसाठी. डॉट बॉल आलाय. 3 बॉलमध्ये करायचे 14. कोणता संघ ही मॅच जिंकेल? टीम लालबाग वॉरियर्स की के देवांश? मिलन कोळी या मॅचचा हिरो ठरेल का, हे सांगण्यासाठी उर्वरित 3 चेंडू आणि या 3 बॉलवर जर मोठे हिट खेळला निलेश देवकर तर तो ठरेल या मॅचचा हिरो. यावेळचा बॉल ऑन साइडला. एकच धाव घेईल. 2 बॉलमध्ये करायच्या आहेत तुम्हाला धावा 13. जर 2 बॉलमध्ये केल्या तुम्ही 12 तर या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 13 धावा. अक्षय कोळी कुठेतरी जी स्ट्राईक अक्षय कोळीला मिळाली नाहीये मागील 4 बॉलवरती, ते कुठेतरी बेनिफिट ठरलंय लालबाग वॉरियर्स या टीमला.
ऋतिक पाटीलवर जबाबदारी होती, त्या ऋतिक पाटीलने कुठेतरी एक मोठा हिट खेळला असता तर या मॅचमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेट हे जर आपण पाहिलं तर प्रत्येक क्षणाक्षणाला बदलणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. कधी मॅच लालबाग वॉरियर्स टीमच्या बाजूने पाहायला मिळते तर कधी मॅच के देवांश या टीमच्या दरम्यान पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये करायचे 13. यावेळचा बॉल OUT फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट्समन क्रमांक 3 के देवांशला मिळालाय मोठा धक्का आणि अक्षय कोळी बॅक टू द डगआउट. थँक्यू. 1000 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालंय. अजयजी कुंभारकडनं प्रति विकेटसाठी जे 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं. 1 बॉलमध्ये करायचं 13. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय आशिषजा. 1 चेंडू आणि धाबा करायचे तुम्हाला 13. शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. एक खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. लालबाग वॉरियर्स त्यांच्या विरोधात के देवांश. मॅच जिंकली लालबाग वॉरियर्स या टीमने आणि या मॅचचा हिरो नो डाऊट मिलन कोहली ठरलाय, ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये त्या धावा डिपेंड केल्या आणि फक्त एकच धाव त्याने ओव्हरमध्ये खर्च केली आणि तब्बल 2 विकेट त्याने आपल्या ओव्हरमध्ये घेतल्यात. तर चला मिलन कोहली आपण यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि हार्ड लक टीम के देवांश. आणि 1000 रुपयाचा कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा आहे, ते कॅश प्राईज देखील तुम्ही घेऊन जावा. अजयजी कुंभार यांच्याकडनं प्रति विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज होता. त्यांनी विकेट घेतल्या या ओव्हरमध्ये